रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी मॅगी आणि ब्रेड यापासनं नाश्त्याला एक मस्त असा पदार्थ बनवलेला आहे। कसा बनवला हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं। पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये नूडल्स घालून घेतले। तर हे नूडल्स माझ्या आईने माझ्यासाठी बनवून घेतलेले आहे। जिथनं आपण उन्हाळी वाळवणाचे पदार्थ घेत असतो तिथेच हे नूडल्स आपल्याला बनवून भेटतात। तर 10 ते 12 मिनिटांनंतर आपले नूडल्स छान शिजलेले आहे। आता हे नूडल्स आपण एका चाळणीवरती उलथून घेणार आहोत। आता कढईमध्ये थोडं तेल घालायचं, त्यानंतर एक कांदा बारीक कापून आणि 2-3 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या। त्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून घालायचा आणि छान मऊ शिजेपर्यंत परतत राहायचा। टोमॅटो शिजला की यामध्ये थोडी हळद घालायची आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं। मी इथे 1 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे। आता छान परतून घ्यायचं। आता यावरती नूडल्स घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 पॅकेट मॅगी मसाला घालून घ्यायचा। आपले नूडल्स इथे तयार आहेत। आता हे नूडल्स थोडे थंड होऊ द्यायचे। आता आपण ब्रेड नूडल्स रोल तयार करायला घेणार आहोत। इथे मी काही ब्रेड घेतलेले आहे। या ब्रेडच्या आपण सर्वात आधी कडा कापून घेणार आहोत। आता हे ब्रेड आपण थोडे लाटून घेणार आहोत। आता या लाटलेल्या ब्रेडवर मी थोडी चिंचेची चटणी लावून घेतली, तुम्ही टोमॅटो सॉस सुद्धा लावू शकता। आता थोडे नूडल्स घ्यायचे आणि या ब्रेड स्लाइसवरती ठेवायचे। कॉर्नफ्लॉवरची थोडी पेस्ट करायची, कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा घेतला तरी चालेल आणि तो ब्रेडच्या कडेला लावून घ्यायचा। असं केल्यामुळे आपले रोल व्यवस्थितरित्या चिपकवल्या जातील। तर इथे माझा रोल बनून तयार आहे। अशा प्रकारे मी येथे सर्व रोल्स बनवून घेतले। आता तव्यावरती हे सर्व रोल आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचे आहे। तर येथे आपण रोल फ्राय करण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो। तर मंडळी, येथे आपले ब्रेड रोल्स छान असे फ्राय झालेले आहे। तर हे ब्रेड रोल्स तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।